महाराष्ट्र के अलियानगर जिले के श्रीरामपुर स्थित निखिल विजय नागरे के रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स ने 17 जुलाई की रात 8:30 बजे दुकान बंद करके घर गए थे। तभी अज्ञात चोरों ने दुकान का शटर तोड़कर दुकान के ड्राइवर और अलमारी में कुल 26,59,000 रुपए मूल्य के सोने चांदी के आभूषण चुरा लिए। इस संबंध में श्रीरामपुर पुलिस स्टेशन मामला दर्ज किया गया। पुलिस अधीक्षक सोमनाथ घारगे ने स्थानीय अपराध शाखा के पुलिस निरीक्षक दिनेश आयर को अपराध का खुलासा करने का आदेश दिया। श्रीरामपूर शहरातील नागरे ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उचकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण 23 किलो चांदी आणि 4.5 तोळे सोनं असा 26 ते 27 लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच CCTV फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर 3 साथीदार अशा एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 12 किलो चांदी, 4 ग्रॅम सोनं व गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।